नमस्कार. आजपासून गणेश उत्सवाला प्रारंभ होत आहे. आपण सुद्धा आजपासून अथर्वशीर्ष व अथर्वशीर्षातील प्रत्येक श्लोकाचा अर्थ या येणाऱ्या उत्सवात जाणून घेऊया. अथर्वशीर्ष हे अथर्व वेदातून उत्पन्न झालेले आहे. हे गणक ऋषी यांनी हे उपनिषद लिहिले आहे. अथर्व म्हणजे स्थिरता आणि शीर्ष म्हणजे मस्तक. याच्या पठनाने बुद्धीला स्थिरता येते. यात गणेशाला सर्वोच्च ब्रह्म आणि सृष्टीचा निर्माता म्हणून घोषित केले आहे. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. श्री गणपतीला माझा नमस्कार असो. तूच एक प्रत्यक्ष दिसणारा ब्रह्मतत्व आहेस. तूच एक या सृष्टीचा निर्माण करता आहेस. तूच एक ही सृष्टी धारण करणारा आहेस. तूच एक या सृष्टीचा संहार करणारा आहेस. खरोखर या सृष्टीतील सकल व्यापक ब्रह्मही तूच आहेस. तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस. गणपती बाप्पा मोरया.